आणि ह्या सगळ्या माहोलमध्ये या सगळ्याला एक काहीतरी शिस्त आणली पाहिजे. शिस्त हा कदाचित जरा कठोर शब्द होईल, पण सुसूत्रता आणली पाहिजे, नेमकेपणा आणला पाहिजे. संज्ञांचे अर्थ वापरणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना आणि ज्यांच्याबद्दल त्या वापरल्या जात आहेत त्यांना माहीत असले पाहिजे. असे काही प्राथमिक मूलभूत तत्त्व घेऊन तुम्ही या क्षेत्रात लिहायला आणि बोलायला सुरुवात केली. मला प्रश्न असा पडतो की आपण किती अवघड काम करायला घेतलं आहे याची तुम्हाला त्या काळात कल्पना होती का? लिहायला लागलो तेव्हा पहिल्यांनी काय लिहिलं असेल महाराष्ट्र टाइम्समध्ये किंवा लेख लिहित होतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे हे होतं आणि हे साहित्याच्या अभ्यासामुळे जास्त मनात ठसलं होतं की तुमचा वाचक वर्ग कोण आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या मुद्द्यामध्ये नव्हे पण मांडणीमध्ये फरक करायला लागतो. आणि त्याप्रमाणे माझं महाराष्ट्र टाइम्समधलं लिखाण हे वेगळ्या प्रकारचं होत होतं. सत्यकथेमध्ये मी लिहिलं तर वेगळं होत होतं आणि संगीताचे सौंदर्यशास्त्र लिहिलं तेव्हा आणि तिसऱ्या प्रकारात. म्हणजे मी असं सरळ सरळ म्हणतो आहे की माझ्या मनापुढे जेव्हा नॅशनल ऑडियन्स असतो आणि जो आजचाच असेल आहे तर 40 वर्षानंतर 50 वर्षानंतरचाही असू शकतो, तर मग मी असं धरणार की नाही, मग मला त्यानुसार लिखाण करायचं असेल तर ह्याचा अर्थ असा की प्रत्येक शब्द हा अर्थवाही असलाच पाहिजे आणि त्याला एकच अर्थ माझ्यानुसार जो असेल तो मला मांडला पाहिजे. तो बरोबर आहे चूक आहे हा माझा दावा नाही, पण मला जे म्हणायचं आहे तेच त्यातून व्यक्त व्हायला पाहिजे आणि मला काय म्हणायचं आहे तर त्याचं आणि व्यवहाराचं प्रत्यक्ष नातं मला माहिती पाहिजे. त्यामुळे ही मला वर्डेकरांच्या शब्दात म्हणजे जी अंतर्गत ऑनेस्टी वगैरे आपण म्हणतो आत्मनिष्ठा, ती आत्मनिष्ठा तिथे पाहिजे असं मला. लेखनपूर्व आणि लेखनगर्भ वगैरे जो प्रकार आहे तो तिथे आला असं मला. परंतु मला ह्याची जाणीव होती की आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी बोलताना वेगवेगळं सांगायला लागेल, पण मला असं खात्रीने वाटतं की माझ्यापुढे बालवर्गातली मुलं जरी आणलीत तरी मी तितक्याच मोकळेपणे आणखीन स्वच्छपणे त्यांच्याशी बोलू शकतो आणि मला काय म्हणायचं आहे ते मी त्यांना सांगू शकतो. हा माझा आत्मविश्वास आहे आणि हे मी वेगवेगळ्या तऱ्हेनं करून पाहिलं की तुमचा ऑडियन्स काय आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं की हां ठीक आहे. आता मग समजा असं एक मनात धरा की मला असं आठवतं एक दोनदा केलेलं आर्किटेक्ट लोकांसाठी मी म्युझिक ॲप्रिसिएशन कोर्स घेतो. मग मी माझ्या मनामध्ये असं झालं की ह्यांना परिचित इमेजरी काय आहे त्याच्या आधारे मी जर जायला लागलो तर ह्यांना स्ट्रक्चरल कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय हे मला माझी संज्ञा न वापरताही कळू शकेल. तर मी तो फरक करत होतो आणि मला असं वाटतं की हा फरक करत असल्यामुळे मला हे जरी अवघड काम आहे असं वाटत होतं तरी हे शक्य आहे आणि आवश्यक आहे हेही तितकंच वाटतं. त्यामुळे मला लिखाण करताना असं नाही वाटलं की आता मी काय करायला घेतलं आणि कसं होणार. मला असं वाटलं नाही, या क्रमाने इथपर्यंत जाईल तेवढं नेणं आपलं काम आहे, ते लिहून आपण मोकळं. तर तुमच्या अशी अपेक्षा होती का की कलाकार आणि संगीताविषयी लिहिणारे लोक यांच्यामध्ये ते वाचून काही फरक होईल? अवघड म्हणते मी ते म्हणतो. नोशनल वाचक वर्ग त्याच्यासाठी लिहिणं हा एक भाग झाला आणि तो आवश्यकच आहे. सारखंच जर आपण एक ऑडियन्स समोर ठेवून लिहायला लागलो तो विषयाला न्याय देता येणार नाही. पण जिथे वेअर द शू वॉज रिअली पिंचिंग तिथे काही बदल होईल अशी तुमची अपेक्षा होती का त्यावेळेला? अशी अपेक्षा खास करून नव्हती, पण मला असं वाटत होतं की नेहमी या तऱ्हेचे बदल जे होतात ते कुठल्या तऱ्हेने होतात असं जर पाहिलं तर पहिल्याने माणसं नुसत्या संज्ञा वापरायला सुरुवात करतात. मग संज्ञा वापरायची एक पायरी गेल्यानंतर ती सार्थपणे वापरायची की नाही याचा त्यांचा विचार सुरू होतो आणि मग तिसऱ्या वेळेला ते असं करायला लागतात की त्या संज्ञा आपल्याशाकडून आपला विचार मांडायला लागतात. तर मला असं वाटलं की ह्या फेजेसमधून हे जाणार आहे. म्हणजे जे माझं वाचन माझं लिखाण जे वाचतील त्यांना काय काय त्रास होत असतील कुठल्या कुठल्या लेवल्सवर. तर पहिली लेवल ही येणार आहे की हा माणूस काय जे बोलतो हे आम्हाला पटत नाही आहे, पण हे खोडता येत नाही आहे. दुसरी अडचण काय होणार आहे की आम्हाला हे कळतं आहे
आणि आम्हाला खोडावंसं वाटत नाही आहे, परंतु हे आम्ही जे सांगतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. ही अडचण होती. मग तिसरी अडचण त्यांना येते असं की हे आम्हाला आधीच कळायला होतं आणि आपल्याला कसं कळलं नाही, यालाच कसं कळलं आणि ह्यालाच कसं कळलं. मग चौथी अडचण येते की ह्याचं म्हणणं मान्य केलं तर माझं गाणं आणि माझं घराणं कमी प्रतीचं ठरेल, अशी एक भीती असते. म्हणजे वास्तविक पाहता तुम्ही आम्ही मिळून एक संगीत व्यवहार सिद्ध होत असतो आणि त्याविषयी मी बोलतो आहे, तुमच्याविषयी नाही. तुम्ही निमित्त आहात, मीही निमित्तच आहे. आपण एका मोठ्या परंपरेविषयी बोलतो आहोत. तर त्या परंपरेला तुमच्या आमच्यामुळे धक्का नाही बसणार आहे. पण ते तुम्ही माझ्यामुळे मोठे नाही. तुम्हाला फटका बसणार आहे हे तो माणूस निमित्त मानत नाही. निमित्त हां, आता ते माझं म्हणणं की ते दॅट्स द रिस्क. आणि ज्या क्षणी तुम्ही विचार मांडायचं म्हणता, तर आपण म्हणतोच ना की सरळ अर्थाने काय आहे, विचार याचा अर्थ असं की ज्याच्यामुळे गती निर्माण होतो तो विचार आहे, चरती, त्याच्याशी संबंध आहे. तर दुसऱ्या माणसाला हालायला लागणं हे सुखद नाही वाटणार त्याला, हे मान्य आहे मला. म्हणे माझं बसता नीट हो. बसलं, ही काय पिढा उपटली. हो, ही काय पिढा पडली. परंतु असंही असू शकतं की काही माणसांना वाटतं हां आता मी सुटलो, अडलो तो मी इथे, आता मला मार्ग दिसला. आणि माझी ही नुसती समजूत नव्हे तर हा अनुभव आहे. अशी काही उदाहरणं म्हणजे 10% तरी रिस्पॉन्सची सांगा लोक, ना. 10% तरी लोक असे असतात की ज्यांना हे आज नाही उद्या पटतं आणि मग ते दिसायला लागतं, ते बोलतात त्यातून. आणि त्याच्याही पुढचा मला एक भाग मांडायचा आहे की आपण जर का कलेविषयीच्या, विशेषतः प्रयोगकलेच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेचा विचार व्यवहार करता, तेव्हा त्याचा जर तुम्हाला पटलेली गोष्ट असेल तर त्याचा तुमच्या प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंध जुळतो आणि तुमचा प्रयोगही बदलायला लागतो. म्हणजे रसेल ज्याला व्हाईट हीट ऑफ थॉट म्हणतो, ती व्हाईट हीट तुम्हाला बसून देत नाही नुसतं, मग तुमचा प्रयोगही बदलायला लागतो ते पटलं तर. आणि काही काही वेळेला त्यामुळं माणसं जास्त अस्वस्थ होतात की हे जर मला पटलं असेल तर मला आता असंच गाता येणार नाही, मला मग गाणं बदलायला पाहिजे, आणि तिथे अस्वस्थ होतात. पण हे नेहमी होतं. आणि तसं पाहिलं तर आपण नेहमी आपल्या आयुष्याच्या स्पॅनचा विचार करतो, परंतु तसं पाहता ह्या गोष्टीला ह्या स्पॅनचा विचार करण्याचं काही कारणच नाही. म्हणजे भातखंड्यांनी ज्या वेळेला काम सुरू केले 1910 साली, तेव्हा त्यांना जे काय अनुभव आले होते, त्या अनुभवामध्ये असं जर त्यांना वाटलं असेल की मी सगळं हे करतो, हे अरण्यरुदन आहे, हे सगळं करूनसुद्धा माणसं पुन्हा तेच बोलत राहिली आहेत, तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण त्यांच्यानंतर 30 वर्षामध्ये सगळं चित्र पालटलं की नाही, प्रत्येकजण त्यांची भाषा वापरायला सुरुवात केली की नाही सगळ्यांनी, आणि मग उलटं पटवायचा प्रयत्न करायला लागला की आम्ही हेच करत होतो खरं, आम्हाला हे सगळं माहीतच होतं, असं सांगायला लागलं. तेव्हा हे होणार आहे असं ठरतो. म्हणजे त्यात मला काही फारसं सुखदुःख नाही. अजून एक तुमचा काय म्हणायचा असा आग्रह, सक्ती नाही आहे तुमची, पण आणि तो ह्या जितकं त्या कलेचं स्वरूप ॲबस्ट्रॅक्ट होईल, मी ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त असं नाही म्हणत, आस्वादकाच्या दृष्टीने न समजणार असं ॲबस्ट्रॅक्ट, त्या कलामध्ये संगीताच्या श्रोत्यांनी विचार करून ऐकावं, सिनेमाला जाणाऱ्यांनी विचार करा, नंतर शिल्प चित्र याच्याबद्दलही आपण मगाशी बोललो, तिथे नुसते प्रदर्शनं बघायला जाऊ नये, त्यांनीही विचार करा. हा आग्रह टिकतो का म्हणजे? हो, मला त्याचं कारण माझी ही श्रद्धा आहे की तुम्ही जर खरा विचार असेल तो तुम्हाला गतिमान बनवतो आणि त्यामुळे तुमचा प्रयोग बनवतो. यामध्ये हित आहे. नाही, हा प्रश्न आम्हालाही येतो. आम्ही ज्या पद्धतीचे विषय बोलतो, लिहितो, लोक अजूनही लिखाणाकडे, कलांच्याकडे मनोरंजनासाठीच येतात. अशा परिस्थितीमध्ये आपलं काम अजूनच अवघड आहे. म्हणजे त्याची आवश्यकता तुम्हाला पटलेली होतीच, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाही. मग ह्या दृष्टीने तुम्ही काही बदल केलेत का? या दृष्टीने बदल म्हणजे वेगवेगळी माध्यमं वापरणं आणि तुम्ही शिकवता त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब. आणि मला असं हेही दिसायला लागलं की मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी मुद्दाम काय करतो असं जर म्हटलं तर शास्त्रोक्त संगीत शिकवणं हा एक भाग झाला. सरळ जर विचार केला तर थीमॅटिक प्रोग्राम्स मी पहिल्यापासून का करत आलो,
तर मला असं दिसायला लागलं की थीमॅटिक प्रोग्राम्समध्ये अनेक लोकांचा अनेक दिशेने प्रवेश होऊ शकतो संगीतात, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. म्हणजे जरी मी आमका राग शिकवतो हा असा तुम्ही गायला नाहीत जरी, तरी रागाकडे बघण्याच्या वेगवेगळ्या दिशा आहेत त्या जर कार्यक्रमात तुम्हाला दिसल्या असल्या तर तुमच्या तुम्हाला न कळत तुम्ही तुमचं जे गाणं आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसायला. आणि म्हणून मला असं वाटतं की मी थीमॅटिक प्रोग्राम करतो ह्याचा हा जरूर फायदा आहे की माझ्याकडे शिकणारी मंडळी असतात त्यांना ते त्या प्रोग्रॅममध्ये जास्त जाणवतं की अरे हा शब्द असा टाकल्यामुळे इतकं होतं, असं काहीतरी हे वेगळं काहीतरी निर्माण होतं बरं काही ते हे जाणवतं आहे आपल्याला. आणि म्हणून असं वाटतं की हो, आता पूर्वीच्या पद्धतीने आपण गुरु शिष्य वगैरे भाषा करणं हे तितकंच संयुक्तिक ठरणार नाही, परंतु ह्या अर्थाने ते संयुक्तिक असं आहे की गुरुनी तुम्हाला अनेक मार्ग उपलब्ध करून देणं इथे त्याचं गुरुपण. मी सांगतो तसं कर म्हणजे एकच मार्ग झाला, म्हणजे हा एक मार्गसुद्धा नाहीच झाला, हा मार्गच नाही झाला, हे बोट धरून घेऊन जाणं झालं, हे नाही, याला अर्थ नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाही, हे करत राहिल्यानंतर फरक होतो आणि लोकांच्या नकळत होतो आणि ओव्हर अ पिरियड होतो, पण तो होतो. आणि हे लोक वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगतात. म्हणजे दुसऱ्याकडे शिकलेला माणूस माझ्याकडे शिकायला लागला तर त्याच्या गाण्यात फरक पडला का, तो फरक पडला तर कसा वाटला, काय वाटला, असं लोक जेव्हा सांगतात तेव्हा तो उघड दिसतं की त्यांनाही जाणवलेलं. बरं, मी शिकवताना असं नाही म्हणत आहे की सगळं मी सांगतो तसं तुम्ही गा. मी बघतोय की हां, या माणसाचा कल असा असा आहे, याच्यामध्ये हे असं असं आहे, आपल्याला दृष्टीने करेक्टिव्ह मेजर हे द्यायला पाहिजे. पण असं सांगितलं असतं ते त्याला पचरी पडणार नाही. मी ह्या बाजूनी जाऊन बघूया, ते दिसतं मी. जसं आता नाट्यसंगीताबाबत म्हटलं, मी जेव्हा असं म्हटलं की बालगंधर्व आणि दीनानाथ यांची मी घेणारच नाही गाणं, असं म्हटल्यावर तुमच्या मनावर त्या गायकीचं प्रतिबिंब ते तुम्ही बाजूला ठेवू शकता आरामपणे, आणि हे केवळ वेगळं नाट्यगीत आहे म्हणून तुम्ही गायला लागता असं म्हटल्यावर तुम्हीच मोकळे होता. म्हणजे मला त्यात फारसं करायलाही लागत नाही, तुम्ही त्या पूर्वग्रहापासून बाजूला जाता आणि मग मी काय सांगतो ते तुम्ही हां, अरे वा, हे छान आहे, मजा आहे, हे करता येतं असं होतं. तुमच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही शिक्षक, नंतर विश्लेषक, गुरु नाही आचार्य आणि गुरु, आता इथे पंचायत अशी आहे की जसं संपादक वर्तमानपत्राचा या शब्दाची काही व्याख्या नाही आहे, आणि काही वेळेला त्यामुळे भलतेच लोक भलत्यात कारणासाठी संपादक पदावर बसलेलेही आपल्याला दिसतात. किंबहुना श्रीम माट्यांनी एकेकाळी तक्रार केलेली होती की हल्ली कोणालाही संपादक होता येतो, म्हणजे लोकांची दाढ्या करायला जेवढी अक्कल लागते तेवढीसुद्धा अक्कल ज्याच्याकडे नाही तोही संपादक होऊ शकतो. कुठल्या तरी पेपरमध्ये त्यांना फटका बसला असेल. तसं काय गुरुची व्याख्या, तुम्ही या पायऱ्या सांगितल्या तर ठरवण्याचं काही, या पायऱ्या एक तर असं आहे की ही फार जुनी परंपरा आहे आणि ह्याचा सरळ अर्थ असा होतो कारण गुरुचं महत्त्व कमी नाही होत आहे संगीतातलं. हे शिक्षक जो आहे तो तुम्ही असं म्हणा विशिष्ट कौशल्य तुम्हाला शिकवतो इथं, त्याच्यापुढे अध्यापक किंवा प्राध्यापक असं जर तुम्ही म्हणाल तर तो त्या कौशल्यांसह तुम्हाला अंतर्ज्ञानही द्यायला लागतो की ह्या क्षेत्रामध्ये हे कसं बसतं असं. त्याच्या पलीकडे गुरु येतो, नाही तो ही तुम्हाला व्याख्या, अंतर्दृष्टी देतो, आणि मग आचार्य. ही व्याख्या मला मान्य आहे, हां, पण सगळे शिष्य सांगतात की आमच्या गुरुने या चारही गोष्टी आम्हाला सांगितल्या. हो बरोबर. नाही, ते जरी म्हणत असले गुरु आणि गुरुजी याच्यात फरक कसा करायचा. नाही, हा फरक खरं म्हणजे मग काय माहिती आहे का की आपण सैलपणे जर बोलायचं ठरवलं तर एक वेगळा व्यवहार होतो ना, परंतु नेमकेपणे बोलायचं म्हटलं तर सांगायला लागतं. तर मग आता गुरु कोण, तर गुरु हा. आणि मग असं म्हणेन की मी समजा एखादी चीज एखाद्याकडून घेतली तर मी एकदम त्याला गुरु नाही म्हणणार. म्हणजे असं म्हणणं हा आपला एक बोलण्याचा भाग झाला की जे काही मी शिकतो ते माझ्या गुरूंकडून वगैरे असं म्हणणं. तुम्हाला कोणी मग माहिती देत असतात, कुणाला कौशल्य देत असते, पण असं जेव्हा सगळं कोणी देईल तो गुरु ठरतो. म्हणजे आदर, नम्रता, पूज्यभाव, श्रद्धा ह्या जशा लेवल्स आहेत हो, शिष्याच्या बाजूने, तसे इकडने तशा गुरुच्या अजून बाजूने डेफिनेट काहीतरी व्हायला पाहिजे. गुरुच्या दृष्टीने म्हणजे नाही, आहे. आयडेंटिफिकेशन हे गुरुच्या दृष्टीने सरळ आहे की मी जसं म्हटलं ना की जे अंतुबुवा म्हणाले होते तसं की ख्याल शिकवणं हे कौशल्य देणं झालं.
परंतु तुम्हाला ख्यालत्व आणि रागत्वाकडे जर मी न्यायला लागलो तर मग मी वर चढलो. आणि गुरुला रागत्व सांगता आलं पाहिजे. राग नव्हे केवळ, राग हा प्राध्यापक देईल, प्रत्यक्ष बंदिश हा शिक्षक देईल, आणि आचार्य सांगेल या संबंध संगीत व्यवहारामध्ये तुझं काय आणि तू करतोयस त्याचं स्थान काय. आणि फार मजेचं सांगितलं आहे की आचार्याचं लक्षण सांगितलं आहे समदृष्टी असं सांगितलं. जवळजवळ स्थितप्रज्ञेच्या जोडीला जाऊन बसवलं आहे त्याला, की त्याला समग्र दिसत असतो सगळा नकाशा, त्यामुळे तो वाहून जातच नाही. त्यामुळे मला हे असं वाटतं की हो, हे देण्याच्या व्यवहारामध्ये घेण्याच्या व्यवहारामध्ये फार स्वच्छ अशा त्या रेषा आहेत आणि यानुसार व्यवहार व्हावा. एक माणूस 4 भूमिकावरही वावरू शकतो आणि तेही आपल्याला दिसतं. आता परदेशी जर तुम्ही भारतीय संगीत शिकवत असाल तर तुम्ही कुठल्या लेवलवर असाल तेव्हा, तर तुम्ही पहिल्याने असं म्हणणार शिक्षक या लेवलवर. मग असं वाटलं की तो माणूस जरा प्रगत आहे आणि तो अधिक काही देऊ पाहतो, मग तुम्ही त्याला जरा पुढे सांगू बघता. मग नंतर असं म्हणता की हे पहा आमच्याकडे धुनराग असतो ना, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असतं बरं का, म्हणजे तुम्ही इकडून इकडे जाऊ शकता. तो जर त्या काबिल असलेला असेल तर आपण म्हणू की ह्याच्यातून बाहेर जा, आता कसं जातो बाहेर तेच बघायचं आहे आपल्याला, असं सांगतो आपण. मिळतो कोलोरॅडोचं आठवते एका विद्यार्थ्याला मी म्हटलं असं की अरे इम्प्रोव्हायझेशन याचा अर्थ काय की ह्याचा आधार घेऊन दुसरीकडे जा, हे मला पुन्हा वाजवून दाखवू नको, त्याच्या पलीकडे कुठे जातोयस ते जा. आणि ते धडपडायचे, त्यांना वाटायचं की अरे हां दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, ह्याच स्केलमध्ये राहायला पाहिजे का नाही. मी त्याला म्हटलं की नाही, या स्केलमध्ये राहायला पाहिजे असंही नाही, पण परत तुला येता येईल अशा पद्धतीने ना सुसंगत बोल काहीतरी. आणि म्हटलं हे काही सांगायला लागत नाही संगीतकाराला, ते सुसंगत आहे की नाही, ते वाजल्यावर ऐकल्यावर कळतं आपल्याला की हां दिस टॅलीज, असं ते होऊ शकतं. तुमच्या समोर काही मॉडेल्स होते का शैलीचे लिहिताना विशेषतः? लिहिताना पण तुमच्या लेखनाबद्दल पुन्हा पुन्हा येणारा हा मुद्दा आहे. आज मी येताना या दोघांना म्हणत होतो की सर्वसाधारणपणे आपल्या ओळखीची माणसं, त्यांना आपण एरवी इन्फॉर्मली भेटतो, गप्पा मारतो, त्यांना आपलं लिखाण दाखवलं की ती ही तक्रार करतातच. कारण त्यांना आपण एरवी मनमोकळे माहीत असतो, लिहिताना आपला एक उद्देश वेगळा असतो, हे ते दरवेळेला लक्षात घेतो. ती माणसं आपण याच्यामध्ये सोडून देऊ. पण रानडे ज्या वेळेला गप्पामध्ये एखादा विषय मांडतात, रानडे तो क्लासरूममध्ये शिकवतात, मग रानडे सेमिनार पेपर लिहितात आणि मग रानडे ग्रंथरूपात जातात तो विषय घेऊन. उत्तरोत्तर रानडे जास्त, म्हणजे रानड्यांच्या मते ते नेमके, कॉम्पॅक्ट आणि संक्षिप्त, प्रिसाईज या अर्थाने असे होत जातात आणि लोकांच्या दृष्टीने रानडे अवघड होत जातात. हे सार्वत्रिक तुमच्या पाठीमागे काही मोकळेपणाने किंवा तुमच्या समोरही बोलत असतो. तुमची शैली कशी काय तयार होत गेली? कारण तुमचे जे सुरुवातीचे लेख आहेत त्याच्यात तुम्ही बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे की मथळा हा कॅची असेल, लक्ष वेधून घेणारा असेल. आणि मला वाटतं ते प्रभाकर उपाध्यांचं एक पत्रच आहे, त्यांनी सकाळमधली बातमी वाचली, हरवलेले आवाज या विषयावर तुमचं व्याख्यान झालेलं होतं कराडला. गमावलेले काम, गमावलेले काम. तर हरवलेले आवाज असं एक विषय येतात, ते वेगळं. हां ते वेगळं, गमावलेले काम. आणि पाध्याने लगेच, म्हणजे पाध्य मुळात पत्रकार, त्यामुळे मथळाच किती अर्थपूर्ण आणि दिलखेचक वगैरे. आणि पाध्यांचं ते सुंदर अक्षर होतं पाध्यांचं, मराठी इंग्लिश दोन्ही अक्षर. तर सुरुवातीला असं काही दिसतं की तुम्ही एक वाचकांना त्यामुळे थोडंसं गोंजारून लिहिताय, पण पुढे पुढे तुम्ही जास्तीत जास्त सूत्रमाहितीकडे, संक्षेपाकडे आणि नेमकेपणाकडे आलात. या प्रवासात मॉडेल्स होती का काही शैलीची तुमच्या दृष्टीने? हाच प्रश्न वेगळा असा विचारतोय की तुमच्या दृष्टीने मराठीमध्ये संगीतशास्त्र विषय चांगलं लेखन केलेले इतर लोक कोण आहेत? ह्या पद्धतीचं लिखाण नाही झालं. मला असं वाटतं की माझ्या
सारख्या लिखाणाला आवश्यक त्या पूर्वीच्या पायऱ्या ह्या लोकांनी पार केल्या होत्या. म्हणजे मंगरुळकरांपर्यंत जे लिखाण होतं, गोविंदराव टेंब्यांपासून सुरुवात झाली सगळं, आणि इकडे भातखंडे वगैरे बाजूला ठेवले सगळं, शास्त्रीय अगदी जे लिखाण करणारे नाही, मी ते म्हणतो जास्त. आस्वादक वगैरे शास्त्रीय लिखाण जे होतं ते म्हणजे आता भातखंडे जर म्हटलं समजा, आस्वादक यांनी खूप नुकसान केलं. एक्झॅक्टली. मग भातखंड्याने जे लिहिलं ते व्याकरणाला उद्देशून लिहिलेलं असल्यामुळे ते सीमित झालं, आणि एका दृष्टीने ते, माझ्या दृष्टीने ते सुलभ पण आहे. कारण तुम्ही निश्चित घटकांविषयी बोलताय. ज्या क्षणी तुम्ही संकल्पनांविषयी बोलायला लागता त्यावेळी तुम्हाला वेगळं लिहायला लागतं. आणि तिथे मी हा जरूर फरक केलेला आहे की माध्यमानुसार मी बदललेलं आहे. म्हणजे हे कालखंडानुसार नाही, थोडं स्पष्ट कर. कालखंडानुसार नाही. म्हणजे समजा गमावलेले कान हा विषय जर असेल तर हा आजही मी म्हणजे सेन्सिबिलिटीज असा विषय घेऊन मी मांडणार. कारण मी असं म्हणणार आहे की केवळ कानाच्या बाबतीत असं झालेलं नाही आहे, तर वी आर सफरिंग फ्रॉम द टिरनी ऑफ द आय. आणि बाकी सर्व इंद्रियांची ग्रहण क्षमता ही आपण डोळ्याआड करून, कानाआड करून आपले व्यवहार करतो आहे, आणि त्यामुळे आपलं बाहेरच्या विश्वाशी असलेले संबंध हे कमी अर्थपूर्ण झाले आहेत. असं मी विधान आता करेन, ते त्या ऑडियन्ससाठी करेन. समजा सामान्य माणसाला सांगायचं तर मी सांगणार की अरे तुम्ही तुमचाच विचार करून पहा. पूर्वी तुम्ही बाहेर आल्यानंतर बघत होता आणि असं म्हणत होता आज वाऱ्याला वेगळा गंध आला नाही, ती खालची ही होती ती वेल ती खुलली आहे काय, असं तुम्ही म्हणत होता. आज तुमचं लक्षसुद्धा जात नाही तिकडे, कारण तुम्हाला फक्त सवय झालेली आहे की ठराविक जे सेंट असतात, परफ्युम्स असतात, तेच फक्त तुमच्या नाकाला कळतात, बाकी सूक्ष्म बदल कळतच नाही. मग हे मी तिथे बोल. तर माझं म्हणणं असं की मी वाचक कोण आहे, ऑकेजन कोण आहे त्यानुसार बदलतो. आणि सांकल्पनिक लिखाण जे आहे ज्याचं, त्याविषयीमध्ये मला कसोशीने मार्गदर्शन हे डॉक्टर राधा पाटील, हे त्यांचं मार्गदर्शन. म्हणजे ते मला असं म्हणायचं आहे, म्हणजे मला आठवतं आहे की संगीताचं सौंदर्यशास्त्र संघ घेतलं तो त्याचे जवळजवळ 4-1 प्रकरणं वगैरे लिहून झाल्यानंतर सगळी त्याने ती वाचून ही खूप छान झालेलं आहे, आता हे सगळं फाडा आणखीन पुन्हा लिहा असं सांगायचं. मला त्यांचा चेहरा तो गोबरा मिस्किल चेहरा डोळ्यासमोर आला म्हणून मी हसलो. आणि अगदी व्यवस्थितपणे सांगायचं असं. डोळे फार खट्याळ होते पाटील. त्यांना काय कोण ग ते इरावतीबाई ना, हां, ते ड्युमिक्स बेबी म्हणायचे. त्यांच्या आधी नजरेत दिसायचं की हे आता चांगला एक सणसणीत मारणार आहेत आपल्याला. आणि त्यांचे प्रॅक्टिकल क्रिटिसिझमवरची जी त्यांचे लेक्चर्स वगैरे असायचे तो एक दुसरा भाग आहे की ते सुद्धा तुम्हाला जर काय डिकन्सविषयी शिकवत असले तर त्यांचं विवेचन वेगळं व्हायचं, आणि ते मी ऐकलेलं आहे. पण कांटवर लिहित असताना ते वेगळ्या पद्धतीचं. म्हणजे तुम्हाला तिथे गृहीत काय धरायचं आहे तर तुम्ही कांटचे तुम्ही काहीतरी परिचय असं तरी गृहीत धरायलाच नाही. विटगेन्स्टाईन सगळ्यात लाड. हो, आणि मग ते झालं तिथे की मग कुटुंब साम्यान वगैरे सुरू झालं म्हणजे लोक असे. त्यामुळे मला असं वाटतं की नाही, त्या संकल्पनेचा नकाशा आणि त्याची कसोशी याच्या बाबतीत डॉक्टर पाटील. हां, दॅट गिव्ज मी एन आयडिया की एकीकडे वर्तमानपत्रात कॉलम्स वगैरे लिहिणं आणि दुसरीकडे संगीताचं सौंदर्यशास्त्र लिहिणं. संगीताचं सौंदर्यशास्त्रामध्ये सुद्धा मी मगाशी सांगितलंच की जेव्हा मी गाणंही पुरेसं ऐकलं नव्हतं त्यावेळेला मला ते पुस्तक पूर्ण किचकट वाटलं. परंतु आता जेव्हा आम्ही पाहतो तर मला समजतं सगळं आता. पण तरी तुम्ही ज्या वेळेला घराण्यांची चर्चा करता मला पटापट समजत जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही 100% कॉन्सेप्च्युअल चर्चेमध्ये असता मला सावकाश दमादमाने जावं लागतं. मराठीतल्या संगीत शास्त्रविषयक लेखनात अजून एक देवधर आहेत. म्हणजे संगीत कला विहारमधले जेव्हा देवधरांचे लेख आम्ही वाचतो किंवा नारो मारुलकर यांचं तर एक संबंध पुस्तकच आहे, त्यांचं काही वाचलं. केशवराव भोळे लिहित असत एकलव्य या नावाने, आणि ते गोविंदराव टेंबे, कृष्ण दीक्षित, मंगरुळकर यांच्यापेक्षा शास्त्रीयतेकडे बऱ्यापैकी झुकणार होते. पण यांच्या इतकं वर्णनात्मक तरी नव्हतं. आणि गोविंदरावचं तर काही विचारूच नाही. त्या म्हणजे मला तर आता हे नंतर काढून टाका बरं का की केशरबाईंच्या रूपाचं जेवढं वर्णन केलं गोविंदरावने त्याच्यापेक्षा गाण्याचं कमी केलं.
तर त्यांचा काही वन सायडेड क्रश असला तर मला माहीत नाही. उलटा क्रश असणं नाही, क्रॅशच असणार. पण ह्या मंडळींच्या पेक्षा वजेबुवा, त्याच्यानंतर देवधर, त्याच्यानंतर हे मारुलकर, ही एक ह्यांचं वाचताना असं दोन तुकडे पडत आहेत असं वाटत नाही. भातखंड्यांच्यात पडतात. म्हणजे चर्चाखंड जो आहे ना, चर्चाखंड माझ्यासारख्या एक जाणकार श्रोताला सुद्धा तो लावून लावूनच वाचावा लागतो. भातखंडे पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने लिहितात चर्चाखंडावर. पण ही मधली परंपरा तुम्हाला जास्त सोयीची गेली असते का शैलीच्या दृष्टीने? नाही, हे मधले लोक संकल्पनांविषयी लिहितच नव्हते, ते गृहीत धरत होते. हां. आणि त्यांच्यापुढे जो होता ते व्यवहार करणारे कलाकार आणि त्यांची माहिती आणि त्यांची कला, बरोबर, हे त्यांचं केंद्र होतं. आणि म्हणून देवधर मास्तरांचं लिहिणं म्हटलं तर तुम्हाला ते माहिती देणार, मग त्या कलाकाराची वैशिष्ट्ये सांगणार. आणि हे महत्त्वाचं का? कारण हा एक मधला दुवा आहे महत्त्वाचा. तो जर नसता तर तुम्ही काय करणार आहात असाच प्रश्न येणार. सार्वत्रिक संगीत चर्चा हा त्यांचा विषय नव्हता किंवा तो उद्देशही नव्हता. आणि पुढे मग जसं मी म्हणायला लागलो की परीक्षण, टीका, समीक्षा आणि अतिसुंदर शास्त्रीय चर्चा, हे सगळे पातळ्या ज्या आहेत, ह्या सगळ्या पातळ्या संगीताशी संबंधित आहेत, पण वेगवेगळ्या तऱ्हेनं आहे. आणि ह्या सगळ्या पातळ्यांच्यावर लिखाण करायला लागतं तर तुम्ही संगीत विषयाला आकलन केलं तसं. आता ह्या सगळ्या पातळीवर तुम्हाला जाता आलं पाहिजे. आणि मग असं सरळ होतं ना, की मी म्हटलं ना की मी कुमार गंधर्वांच्या प्रत्येक मैफलीचं सुद्धा मी परीक्षण लिहिलेलं आहे कुमारांच्या, पण इतरांचं का नाही लिहिलं? 5 पातळ्या. हां, मी असं म्हटलं की ते कळल्या. मी मग त्यांच्या प्रत्यक्ष प्रयोगावर एक म्हटला कुठला तुम्ही म्हणाला ऋतू बसंत म्हटला, तो त्याच्यावर वेगळं लिहिलेलं आहे. खुद्द कुमारांची गायकी बघ तेही वेगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटलं की ह्या पातळ्यांच्यावर चर्चा करण्या एवढं इथे मटेरियल आहे, मग केलं पाहिजे आपण. म्हणून मला असं वाटतं की नाही, म्हणजे मला कमी कुठे वाटत असेल जर मराठीमध्ये, तर मला असं वाटतं की त्याच्यावर म्हणजे चर्चेवर चर्चा व्हायला हवी जी, ती होत नाही. म्हणजे समटाईम्स आय यूज टू गेट अ फिलिंग दॅट आय एम वर्किंग इन अ व्हॅक्यूम. आणि मग पुढे मला ही नेहमी सारखं म्हणतं की तुम्ही हे बोलता किती टक्के लोकांना कळणार आहे तुमच्या, हा तिचा नेहमीचा आक्षेप असेल अजूनही. आणि माझं म्हणणं असं की ह्या 100पैकी 15 जरी डिस्टर्ब केलं मी तरी पुरेसं आहे. एवढेच टक्के असतात खऱ्या अर्थाने अस्वस्थ होणारे. 1% थिंक, 9% थिंक दॅट दे थिंक, 90% विल हँग देमसेल्स बट नेव्हर थिंक. त्यामुळे मला त्याचं काही हे वाटत नाही. मला असं वाटतं की ठीक आहे, बरोबर आहे, पर्सेंटेज ठीक आहे. आणि काही वेळा तुम्हाला असं वाटत जे असतं की बुवा आपल्याला कॉन्फरन्सेस आणि प्लॅटफॉर्म्स महत्त्वाचे का वाटतात, तर तुम्हाला या मधल्या पायऱ्या सोडून डायरेक्ट तिथे जाऊन भिडतील अशी मंडळी भेटतात. आणि तुम्हाला प्रस्तावानेच वेळ घालवायला लागत नाही. तुम्ही डायरेक्ट जो प्रश्न असतात त्याच्याशी भेटता आणि तेही तिथेच असतात. हा त्यातला आनंदाचा भाग असतो की असं कुठे पण दिवशी भेटलं तर कळतं आहे काय. तो आता तुम्हाला अवसर जर कमी मिळाला तर तो दॅट्स अ पार्ट ऑफ द सिस्टम, जे आता होतं आहे त्याला केला. आणि म्हणून मग असं होत राहतं ना की तुम्ही म्हणजे दरवेळेला तुम्हाला वेवलेंथ वगैरे असं बोलायचं कारण नाही आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी असं होतं की अरे तुमची चर्चा करण्याची पातळी तरी जास्त सिरियस हवी दोघांची सारखी, मतं कशी असू दे, पण तुम्ही सिरियसली एकाच गोष्टीविषयी बोलताय असं तरी तुम्हाला फील यायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचं जर मग तुम्ही असं उडवून लावून नाही, ये तो ऐसा आहे की आप जो बोलते किसी को समजता नाही असं म्हणून तुम्ही जर टाळी मारणं असतं तर संपलं. आणि असं तुम्हाला मोठ्या माणसाने अनुभव दिलेला आहे. अगदी म्हणजे असं पु ल देशपांडेच म्हणालेलं. आणि मग रेग्याने त्यांना उत्तर दिलं वगैरे, ते तुमच्या त्या मुलाखतीतच झालेलं आहे. हे अशा आस्थानी एकदम आता जरा काहीतरी हलकं फुलकं बोला बुवा असं म्हणणाऱ्या माणसांच्या बद्दल काहीतरी कायदा करायला पाहिजे. आणि तरी मी तुला सांगतो PL मला पत्र जी लिहायचे त्यामध्ये ही वॉन्टेड टू बी सिरियस, ही कंटिन्यू टू बी सिरियस. आणि ते मला त्यात दिसायचं ते की त्यांना हे सिरियस कळायचं आहे, काहीतरी करायचं आहे इथे याविषयी. खाजगीमध्ये खूप सिरियसली बोलायचे. आणि त्यांचं म्हणणं 15% गेले तरी चालतील, पण 85% समोरचे उठता कामा नये. असं असल्यावर आणि आमचं म्हणणं असं म्हणजे मजाक बघता की आम्ही जेवढे
प्रयोग एकत्र केले, त्यामध्ये एकदाही असं झालं नाही की मी जे बोलते लोकांना कळलं नाही असं झालं. तेव्हा सगळे म्हणायचे की आम्हाला हे कळतंय म्हणून. मग हे कसं होत होतं? आणि तसं पाहता मी ते बोलत होते त्या पद्धतीने मी कधीच बोलत नव्हतो. तेव्हा लोकांना कळत नाही हेही माझ्या दृष्टीने आपण सांगत असलेली सबबच आहे. नाही, बोलण्याबद्दल नाही म्हणत. हां, नाही, एकूण काय की लोकांची ग्रहण क्षमता असं आपण जे ठराविक धरून चालतो ना, नाही, लोकांना लिखाणात तेव्हा असं हां काहीतरी हां नाही सर, चर्चा अशी नाही चाललेली. लिखाणात रानडे कॉन्सन्ट्रेटेड होत जातात हो. आणि ते तुला मी त्याच्याबद्दल चाललेलं, त्याचे आपण निरनिराळे काय मग ते अर्थ शोधतो. म्हणून आता मी म्हटलं ना की मी समजा दूरदर्शनवर हे करत असलो तर मी अगदी सोपं करून सांगणार, परंतु मी ते डायल्यूट नाही करणार. अगदी सोपं करून सांगणार. मी खात्रीने सांगतो याचं, म्हणजे मला कधीही आधी अडचण भासलेली नाही की आता मुलांच्या पुढे कसं संगीतावर बोलू असं मला कधीही वाटलेलं नाही, किंवा गायकांपुढे कसं बोलू असंही नाही वाटलेलं. मला असं वाटलं साहित्य लोक काही चर्चा अगदी क्लिअर जाणवतं मला. बेसिक अडचण फक्त अशी आहे की संस्थारूपाने ह्या तऱ्हेचा जो विचार विनिमय खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे, तो विचार विनिमयाच्या जागा म्हणजे ते प्रसंग हे कमी झाले, खूप खूप कमी झाले. आणि पुष्कळ वेळा म्हणून असं आपल्या लक्षात येतं की हे सेमिनार्स वगैरे असतात, ते सेमिनार संपल्यावरच खरी चर्चा होते. आज कारण ते जे आज तसं होऊ शकेल, कारण ते 2-4 ती जे 2-4 असतात त्यातले ते खरी चर्चा नंतरच करू शकतात ना. पुष्कळ वेळेला होतं. मग तुम्ही किती जरी म्हटलं की नवीन कोणी काही केलं असं म्हणू नये, तरी 4-5 गोष्टी पहिल्यांदाच या नावाने तुमच्या नावावर जमा आहे. एक म्हणजे मराठीतलं संगीताचं सौंदर्यशास्त्र हे पहिल्यांदा तुम्ही लिहिलं. दुसरं ह्या संबंध माहोलमध्ये एथनोम्युझिकॉलॉजी. ॲक्च्युली एथनोम्युझिकॉलॉजी असा तुमचा विषय नाही, एथनो आणि आर्ट असा तुमचा विषय आहे. त्याच्यातल्या म्युझिकबद्दल तुम्ही जास्त लिहिलेलं आहे. हे दुसरं. तिसरं संगीत चर्चा, संगीत विश्लेषण, संगीत अध्यापन ह्या सगळ्याचं पारंपरिक शास्त्र आणि त्याच्याशी आधुनिक शास्त्र त्याची सांगड घालून, म्हणजे मेथोडॉलॉजीची सांगड घालून, हे पुन्हा अगदी पहिल्यांदा आहे की नाही मला माहीत नाही, पण दीर्घकाळ आणि अत्यंत परिश्रमपूर्वक तुम्ही केलं. त्याहीपेक्षा संगीताचे 3-4च प्रकार आणि काही वेळा लोक ते त्याच्या पॉप्युलॅरिटीप्रमाणे असे ठरवत होते. त्याच्याऐवजी एथनिक लेवलला सुरुवात करू तर युनिव्हर्सल किंवा ग्लोबल लेवलपर्यंत, म्हणजे याच्या 6 धारा तुम्ही सांगितल्या. तर ह्याच्यातल्या संगीताचं सौंदर्यशास्त्र, नंतर या 6 धारा, हे कंडेन्स कसं होत गेलं? साधारण केव्हा दिसायला लागलं, केव्हा आवाक्यात आलं, केव्हा मांडलं? कारण आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही म्हणू शकता की अशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे, पण तुमचा एक काहीतरी त्याचा जेस्टेशन पिरियड असणार, हायबर्नेशन पिरियड असणार. मला वाटतं सौंदर्यशास्त्र लिहिल्यानंतर त्याच्या आधी रेडिओवर होतो, त्यामुळं तो एक मोठा भाग मी म्हटलं तसं की शिकण्याचा जो होता, ऐकून शिकण्याचा, तो खूप तऱ्हेचं संगीत ऐकल्यामुळं ते मनामध्ये बीज रोवलं गेलं होतं. आणि ते रोवलं गेल्यानंतर मग मराठी आणि इंग्रजी वाङ्मय शिकवत होतो मी, संगीत शिकवत नव्हतो बराच काळ. मग त्याच्यानंतर संगीताचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी म्हणून मला प्रत्येक विषयाचं वाचन करून, मी जरी शिकवत नसलो तरी, कारण जे यायचे शिकवायला त्यांना मला सांगायला लागायचं की मला अशा अशा पद्धतीने हे करणं हवं आहे, ह्यात तुम्ही नवीन भर घालू शकता पण हे मिनिमम हवं आहे मला. त्यामुळे मला त्या प्रत्येक विषयाचा धांडोळा घेत राहून, म्हणून मला विद्यापीठामधली जी माझी वर्ष आहे ती बेसिक इक्विपमेंट गोळा करण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची ठरली. आणि साधारणतः 83च्या आसपास जेव्हा मी त्या अमेरिकन इन्स्टिट्यूटसाठी काम करायचं ठरवलं आणि तेव्हा जी माझ्याकडे मंडळी यायची आणि तेव्हा माझा परदेशी लोकांच्याबरोबर खूप संपर्क झाला. आणि ते सगळे एथनोम्युझिकॉलॉजीचं एक विशेष आहे की एथनोम्युझिकॉलॉजिस्ट इज ऑलवेज इंटरेस्टेड इन व्हॉट इज डिफरंट फ्रॉम हिज ओन वर्क.
आणि त्यामुळे सारखं बोलणं व्हायचं ते वेगळ्याच संगीताविषयी बोलणं आणि त्यामुळे दोन्ही खूप बाजू. भर आणि त्यामुळे खूप भर पडत गेली आणि ते कधी असं म्हणजे असं व्हायचं नाही की आता तो एक अमेरिकन याचा मला खूप चांगला भाग वाटायचा की प्रोटोकॉल आणि याच्यामध्ये वेळ घालवायचं नाही. हाय अशोक, हाय अमका असं म्हणून लगेच तुम्ही कामाला सुरुवात करायची. चर्चा डायरेक्ट सुरू आहे, इकडे तिकडे जायचं नाही आहे. म्हणजे इथपर्यंत आठवत आहे मला मजाचा भाग की बजेटिंग करायचं. तर बजेटिंग केल्यानंतर फोर फाउंडेशन आहे, हा तपशिलाचा मुद्दा आहे हा, की तुम्ही जर तपशिलावर विचार केला असता तर तुम्हाला आपलं कव्हर करण्यासाठी पैसे ठेवायची काय गरज आहे. तुम्ही प्रत्येकाचा कसोशीने विचार केलेला आहे, मग हरकत काय. इथपासून ते तुम्ही दुसऱ्या संगीताचा विचार करायचा म्हणजे काय करायचं, काय गृहीत धरायचं, काय गृहीत नाही धरायचं, हे जे सगळे देवाणघेवाण होतील. आणि ही झाल्यानंतर मला असं जाणवलं की अरे खरं पाहता संबंध संगीत व्यवहारात हे होत आहे पण ते मानलं जात नाही. आणि म्हणून एसेज इन इंडियन एथनोम्युझिकल असं म्हटल्यावर, इंडियन असं म्हटल्यावर काही फॉरेन स्कॉलर्स खूप हसले. ते म्हणाले की आता तू ॲक्सेंच्युएट करतोयस हे. बरोबर आहे म्हणाले, पण आम्हाला पटतंय तू काय म्हणतोस. कारण म्हणाले कल्चर आणि म्युझिक ह्याचा विचार इंडियन पद्धतीने करणं हे तुझं जे सूत्र आहे हे खूपच मजेशीर आहे आणि खूप वेगळं आहे. नाही तर पूर्वी काय एथनोम्युझिकॉलॉजीची व्याख्या काय होती की थिंकिंग ऑफ एशियन म्युझिक सिस्टम्स बाय युरोपियन्स अँड अदर्स. इंडॉलॉजीची ती म्हणजे एक्झॉटिक, एक्झॉटिकची व्हॅल्यू होती आम्हाला. पण जेव्हा असं व्हायला लागलं की बेथोवेन्स 9th सिम्फनी कन्सिडर एथनोम्युझिकॉलॉजिकली अशी स्टेज तिथेही आली, तेव्हा त्यांना हे सरळ सरळ पटत होते, अरे म्हणतो ते बरोबर आहे, या बाबतीत कम्प्लीट व्ह्यू वेगळा असू शकतो. आणि मग ते म्हणून असं वाटलं की साधारणतः ती 80-83 नंतर हा जो मोठा व्याप माझ्यापुढे लागला, माझ्याच मनापुढे आणि नकाशा मिळाला तो तेव्हापासून मिळाला. मग त्यात भरच पडते सारखी, म्हणजे त्यात काही उणे होत नाही. मी मगाशी म्हटलं तसं तुला की मग आता प्रिमिटिव्ह म्युझिक म्हणजे काय. जर्मनीमधल्या एका कॉन्फरन्समध्ये एक तोमा नाही त्याचं नाव काय बेतिया असं होतं, MBET असं त्याचं, ते त्या मचा उच्चार कसा करायचा कळायचा नाही मला. तो आफ्रिकन एथनोम्युझिकॉलॉजी हां. आणि तो मी प्रिमिटिव्ह असं म्हटल्यानंतर तो मला कॉन्फरन्समध्ये म्हणतो आहे इट रिक्वायर्स करेज टू यूज द वर्ड प्रिमिटिव्ह नाव. त्या म्हटलं नॉट इफ यू आर शुअर अबाउट व्हॉट यू मीन बाय द वर्ड. कारण मला लगेच माझ्या व्याख्या माहिती होती. मी धडा सगळ्या कॅटेगरीच्या व्याख्या वगैरे सांगितल्यानंतर तो जरा गप्प बसला. नंतर अमेरिकन स्कॉलर्स मला भेटायला ते म्हणाले की अशोक वी सी नाव व्हॉट पॉईंट यू आर मेकिंग, यू आर ॲब्सोल्युटली राईट. कारण मी प्रिमिटिव्ह याचा अर्थ वेगळा म्हणतो आहे, हा अँथ्रोपॉलॉजीचा अर्थ नव्हे. हे जेव्हा त्यांना कळलं की मी म्हणते एक्सपिरियन्स अँड स्ट्रक्चर ऑफ म्युझिक इथे जाऊन भिडतोय मी. आणि मी असं म्हणतो आहे की अर्बन पीपल कॅन ऑल्सो प्रोड्यूस प्रिमिटिव्ह म्युझिक. याचा अर्थ काय होतो. डिस्को म्युझिकमध्ये प्रिमिटिव्ह म्युझिकची बीज आहेत असं म्हणतो, याचा अर्थ काय होतो. मग त्यांना पटायला लागलं की हे असं आहे. तर दॅट इज समथिंग ॲज अ सेड की एथनोम्युझिकॉलॉजिस्ट लोकांशी जेव्हा जास्त घसट सुरू झाली तेव्हा मला वेगळ्या तऱ्हेनं खात्री पडली की भारतामधला संगीत व्यवहार आणि त्याच्या जोडीला जो विचार जायला पाहिजे तो, यासाठी नकाशे आपल्याला समकक्ष करता केले पाहिजेत. आणि केवळ तुम्ही हमीरमध्ये दैवत चढा की उतरा याच्यावर तुमची चर्चा ठेवली तर हे कोडं उलगडणार नाही. मेले 5-6 जण तरी एवढं एका वाक्यावर. पण ह्या लेवलला गेल्यावर मग आता आपलं शास्त्रीय संगीत लोकसंगीतातनं आलं का नाही हे मुद्दे तुमच्या दृष्टीने खूपच किरकोळ होत असते. पण बुडणारी माणसं जसं कुठला तरी भोपळा पकडतात तसे हे काही मुद्दे आहेत अजूनही. तर नेमकं त्याच्याबद्दल काय. नाही, मग त्यांना सांगायला लागतो. यार शेवटी असं होतं की विचार हा प्रगत विचार अमक्या माणसाने घेतला आहे की नाही हे पुन्हा त्याच्यावर अवलंबून राहतं. आपल्यापुढे फक्त त्याला साधनं उपलब्ध करून देणं एवढी आपली जबाबदारी. तर मी सांगताना असं सांगतो की मी काय म्हटलं आहे, मी आरोही संस्करण म्हटलं आहे का नाही, अवरोही डिस्टॉर्शन म्हटलं आहे का नाही. मी काय म्हणतो आहे तर परस्परांचा प्रभाव असतो, कारण एका जिवंत परंपरेचे हे दोन्ही भाग आहेत. ह्याच्या पलीकडे तुम्ही जात असाल तर जा,
आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो आहे, म्हणजे नुसतं मी बोलत नाही, मी तुम्हाला लावणीचे प्रकार ऐकवतो. मी तुम्हाला म्हणतो की ह्या वृत्ताबरोबर हे जातं का. मी असं म्हणतो आहे प्रत्येक प्रांताचं वेगळं एक स्वतःचं वृत्त असतं, त्यामधून ते सगळंच सांगू बघतात, कारण पाठ्यसंगीतात ते चालू शकतं. कारण एक फार संगीत छान आहे की बंदिशीला स्वतःचा ठेका असतोच. मी अनेक वर्ष मी कविता म्हणतो, त्यावेळेला मी लोकांना सांगतो की त्या कवितेचा इनर रिदम मला सापडल्याशिवाय मी ती कविता प्रकट म्हणणार नाही. ते पठण नसतं. हो, आणि ते तिथे जाणं. तर माझं म्हणणं असं की नाही, हे प्रश्न जर पडले लोकांना तर हरकत काहीच नाही. म्हणजे खरोखरच पृथ्वी गोल आहे का हो असं मी तुम्हाला विचारला तर बाई विचारू शकतो. आणि तुम्ही शांतपणे शिक्षक असाल तर तुम्ही सांगाल हा बाबा सर्वसाधारण काय माहिती आहे का, आजपर्यंत उपलब्ध जो पुरावा आहे ना त्यानुसार लोकांचं म्हणणं असं आहे की पृथ्वी गोल आहे. ह्याच्या पलीकडे तुला काही पुरावा मिळाला तर तू वेगळं मांडू शकतो, कारण हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. असं सर्वसाधारण शिक्षक म्हणत मी त्या दिवसाची वाट बघतोय. तो Exactly. म्हणाल गाढवा मी तुला हो, सांगितलं ना आहे सांगितलं ना? म्हणून आहे. एकदा सांगितलं ना. तर हेच आहे. नाही, प्रश्न असा की म्हणजे आता तुम्हाला मैफल करणे इतकं गाणं येतं, पण तुम्ही मैफलीचे गवई नाही. त्यामुळे मैफलवाले लोक एका मर्यादेपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर किंवा ते तुमच्याबरोबर चाल पावलं चालू शकतात. मग ते यू पार्ट कंपनी. नवीन गायक आहेत ते काही स्किल्स, काही बंदिशी, काही ओरिएंटेशन याच्यासाठी तुमच्याकडे येणार. बरं, हल्ली कुठल्याही विषयात PhD आणि MPhil करणाऱ्यांचं तर म्हणजे सुळसुळाटच झालेलं आहे. तुम्हाला एक परिभाषा अवगत आहे, त्या परिभाषेसाठी आणि आपण ती परिभाषा अगदीच चुकीची नाही ना वापरली एवढी खात्री करून घेण्यासाठी ते तुमच्याकडे येणार आणि जाणार. त्याच्यानंतर देशोदेशीच्या संस्था आहेत, तिथे होणारे सेमिनार्स आहेत, त्यांना रिसोर्स पर्सन लागतो किंवा त्यांना एखादा अध्यक्ष लागतो. तिथे तुम्ही जाणार आणि पुन्हा काही वेळाने तुमच्या असं लक्षात येणार की इथे आपण फार काळ रमणार नाही. रानड्यांना एकटं नाही का वाटत? दोन तऱ्हेने बरोबर. म्हणजे असं वाटतंच की हे म्हणजे साऊंडिंग बोर्डसुद्धा कमी आहेत असंही वाटतं. साऊंडिंग बोर्ड्सही कमी आहेत असंही वाटतं. हां. की मला ही माझी कल्पना ट्रायआउट करायची आहे, लोकांशी बोलायचं आहे, हे कमी आहेत लोक असं वाटतं. आणि नंतर म्हणजे आता गेल्या एक 5-7 वर्षामध्ये मला अशी जाणीव व्हायला लागली की त्या विचाराला जर पुरेशी त्याच्या आमची ताकद असेल, तो आत्ता मला पडलेले प्रश्न 2 वर्षांनी तोच सोडवून माझ्यापुढं आणून ठेवेल. तेव्हा माझी क्रिया काय असली पाहिजे, तर ह्या विचाराला वाढवून देण्याची क्रिया मी नीट करून दिली पाहिजे. यात मी दुसरे अडथळे आणता कामा नये. म्हणजे बाळकृष्णभाऊ जसं म्हणायचे ना की अरे गाणं हे झाड आहे, त्याला वाढवून दे रे, तू मध्ये येऊ नकोस. तसं मला वाटतं की मला हा विचार सुचला आहे ना, मला असं वाटतं आहे की हा बरोबर का चूक, विचार कधी बरोबर किंवा चूक नसतो, तो संयुक्तिक असतो की असंयुक्तिक असतो. मग ठीक आहे, मग हा विचार मुरू दे, त्या विचारातून मला पुढे कुठेतरी जायलाच लागेल, पण तो विचार आहे, ती काही केवळ कल्पना नाही आहे. विचार आहे असं म्हटल्यानंतर तो पुढे नेणारच आहे तुला. मग तुझं काय काम राहिलं आहे, तर तुझं काम हे राहिलं की त्याला त्याच्या गतीमध्ये रोध आणू नकोस. इट हॅज इट्स ओन इंटरनल डायनामिक्स आणि तो पुढे नेणार आहे तो विचार. आणि पुष्कळ वेळेला जर म्हणजे वेगळ्या तऱ्हेने सांगतो की मला जेव्हा जेव्हा अशी अडचण पडली आहे की काय बरं आता ह्याच्यावर कदाचित मला असं वाटतं ना, हां म्हणजे अमक्या माणसाने ह्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं नाही का, असं कोण त्याची भूमिका अशी असण्याची शक्यता आहे नाही असं मनामध्ये येतं. आणि विदिन डे ऑर 2 त्या माणसाचं ते पुस्तक वगैरे माझ्या हातात पडतं. परवा मी तिला म्हटलं, मी लावणीवर काम करत होतो आणि लावणीवर काम करता करता मी म्हटलं की हा मन्मथ शिवलिंगाने पहिली लावणी लिहिली असं आपण नुसतं वाचतो. मन्मथ शिवलिंगाचा काळ आपल्याला शोधायला पाहिजे नाही का. आता माहिती असतं आपल्याला की आता अमक्या इतिहासामध्ये आहे वगैरे,
आणि तुम्ही पान उघडल्यावर जर तुम्हाला जर मन्मथ शिवलिंग समोर आलं तर तुम्हाला काय वाटेल? आणि तरी तुम्ही म्हणणार की ह्याच्यामागे दैवी संकेत नाही. नाही, तरी मी म्हणणार की जो विचार मला अशा ठिकाणी नेतोय, म्हणजे मी शेवटी मी माझं काहीच म्हणत नाही, पण मला हे जाणवतं की माझ्या मार्गातले त्या अडथळे विचाराची दूर आहेत. ऊर्जा आहे ती. आणि तो अडथळे दूर करतोय. म्हणजे आता आपण इलियटचं बोललो ना, आता त्याचं जे पहिलं जे पुस्तक होतं सिलेक्टेड रोज, हं. ह्याच्यात निघालं तर तेव्हा पैसे कमी असायचे खिशामध्ये आणि ते सिलेक्टेड रोज आपल्याला हल्ली पुस्तक खूप हवं. आहेत. हां, म्हणजे ते घेण्या एवढं आहे. नाही तर मी आणि- आपलं येणं वाढवतो. आणि मी काहीतरी ह्याला उतरलो, प्रिन्सेस स्ट्रीटला उतरलो आणि म्हटलं चालत चालत ते याला जाऊन आपण ते जुन्या पुस्तकांचं आलं दुकान लक्षात. वगैरे असं बघावं असं म्हणून जातोय मी, तर त्याच्या पुस्तकाच्या काचेच्या कपाटात समोर पुस्तक सिलेक्टेड प्रोज. आणि मी इतका खुशीत रेडिओ स्टेशनमध्ये गेलो ते पुस्तक घेऊन लगेच. ते काय तिथे 10-12 रुपयाला मिळालं मला लगेच. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे आता म्हटलं जबाबदारी वाढली की आता हे वाचलं पाहिजे नीटपणे आणि आता पुढं न्यायला पाहिजे. असं पुष्कळ वेळेला लागतं आणि म्हणून मला आता वेगळ्या तऱ्हेनं मला एकलेपणा कमी जाणवायला लागलं. सर्कमस्टन्सेस हॅव बिकम युअर. आणि ते असं म्हणतात की नाही आता म्हणजे काय Your तू काहीच partners. करायचं नाही आहे, तू आता काहीच करायचं नाही, तू फक्त चालायचंस. दिसतोय ना, जायला सुरुवात कर, अडथळे दूर होणार, कारण हे तुझं काहीच नाही. म्हणजे शेवटी पुन्हा मनात तेच येतं ना. आता काल परवाच मी काहीतरी बघतोय पुस्तके, तर त्याच्यामध्ये 14व्या-15व्या शतकातल्या एका ग्रीक तत्त्वज्ञानी ॲज द इंडियन्स से असं म्हणून सोडून दिलं बरं का. आता हे कुठले इंडियन्स त्यांनी पाहिले होते असा प्रश्न पडला आहे मनामध्ये. गेला म्हटलं की आता हे यांनी नुसती आपण खून करून ठेवायचे, ते बरोबर काहीतरी कळणार साधारण त्या काळात कुठले इंडियन्स हा वाचत असला पाहिजे किंवा त्याच्या आधीचे, ते बरोबर लक्षात येईल. बहुतेक एशियन्सच असेल, कारण ते इंडियन्स सापडले 15व्या शतकात. रेड इंडियन्स नाही, ते नाही, हो बरोबर, ग्रीसपर्यंत यायला वेळ लागेल. पण ते एक पंचायती अशी की तुम्हाला हा विशिष्ट संदर्भ हा तुम्हालाच महत्त्वाचा वाटतो यात. ह्यात दुसऱ्यांचा काही संबंध नाही आहे. मला असं म्हणणं, हो अरे डायनामिक्स ऑफ थॉट कसं कुठे जात होतो, तर भारत, इराण, अरब आणि ग्रीक यांच्यामधली देवाणघेवाण ही एवढी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. बरं, त्यात ओव्हरलॅप्स इतके आहे की त्याचा अंदाज बांधणं म्हणजे काय वेगळंच प्रकरण आहे, पण इट्स व्हेरी एक्सायटिंग. जाता जाता सांगून ठेवतो, अमिताभ घोषचं इन अँड अँटिक लँड म्हणून पुस्तक आहे, ते हॅज गिव्ह अँड टेक वरती, आणि त्याच्यात त्यांनी इस्रायली ॲड केलेलं आहे. अप्रतिम पुस्तक आहे. याच्या पलीकडे तुम्ही जाऊच शकत नाही. म्हणजे हे एकदा दिसलं तुम्हाला की असं लक्षात येतं की अरे मी माझा असा झेंडा मिरवणं हे अर्थ नाही. पहिल्यांदा या लोकांना भातखंडे मेमोरियल लेक्चर द्या असं ते मला म्हणाले, तर म्हटलं हो जरूर देतो. विषय काय म्हणाले, म्हटलं मकाम, दस्तगा आणि राग. तर पहिल्याने त्यांना नाही म्हणवे ना होही म्हणवे ना. दस्तगा म्हणजे इराण. अच्छा. तर हां, आणि म्हटलं मुळामध्ये असं आहे की तुम्ही ठराविक टोनल न्यूक्लियस घेऊन त्याच्या आधारे स्केलेटल रचना करून त्याच्या पुढे विस्तार, ही मुळात जर कल्पना घेत तर ती या तिन्ही देशातल्या संगीत संस्कृतीमध्ये आहे आणि तिन्ही वेगवेगळे प्रकार निर्माण करतात. याचा अर्थ काय होतो, मग तुम्हाला लिंक बघायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही या विषयावर. मग हो, मग करा. तर आपण आमच्या समाजाचं आहे, आम्ही करून मोकळे होणार. आम्ही म्हणणार चला आमचा मार्ग मोकळा झाला, संगम संगीत. मग चालले पुढे. संगम संगीत आणखीन ते जरा कॉन्फिडन्स मी सध्या त्या विषयाने तुम्हाला पछाडलेलं दिसतंय, त्याच्याबद्दल एक नाही, मुख्य भाग आहे की दोनापेक्षा अधिक संगीत संस्कृती जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये जाणीवेचा भाग असतो, केवळ आपाततः योगायोग आणि गोष्टी घडतात असं नाही, त्यावेळेला जे काही निर्माण होतं ते संगम संगीत असतं. मग त्याची प्रतवारी काय हे नंतर ठेव, पण आधी दरवेळेला प्रत्येक भारतासारख्या संस्कृतीत देर इज अ बॉडी ऑफ म्युझिक विच इज ऑफ धिस काइंड. आणि ते हळूहळू मग नंतर तुम्ही तुमच्या मेनस्ट्रीममध्ये घेता, कोडिफिकेशन करता, वेगळी नावं देता, हे सगळं नंतर होतं. पण पहिल्याने फॉर अ टाईम इट गोज ऑन इन सर्क्युलेशन ॲज म्युझिकल आयडियाज, आणि लोक त्याच्यावर काम करतात, घेतात.
कारण हे काही नुसतं ग्रांथिक नाही आहे. आणि मग तुम्हाला पुरावे दिसायला लागतात लगेच. म्हणून पहिल्याने जेव्हा NCPतल्या कुठल्या तरी म्युझिक फोरमच्या ह्याच्यात मांडलं तर लोकांना पंचायती याला रिॲक्ट कसं व्हायचं. रिॲक्ट व्हायचं म्हणजे पंचायतीच ना, कारण भारतीय परंपरा असं म्हणून सुरू करणार आहे. आम्ही म्हटलं जेव्हा सामवेदात सुद्धा 75 रुचा अशा आहेत की ज्या ऋग्वेदात नाही आहेत, मग आली पंचायती यांची. मग आम्ही म्हणणार पुढे स्कॉलर्सने असं म्हटलं की तेव्हा 8,000 ट्यून्स प्रचारात होते आणि त्यातले निवडून सामवेद झालेलं आहे. आली पंचायती दुसरी. मग कुठनं आलं आहे. मग तसं घेत 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 तुम्ही आला की मग पुंडरीक विठ्ठल सांगतो, या रागाने परद म्हणतो, दुसऱ्यांनी दिलेला असा उल्लेख करतो तो 16 रागांचा. आणि काय पाहिजे पुरावा. मूळ नाव ते आहे कुठलं परद. परद असं त्याने म्हटलं. परद राग पण हे परदचं नाव नाही ना. नाही. हा अजून वेगळा. हो. आणि हे त्याने उल्लेख करून 16 रागांची नावं दिली पुंडरीक विठ्ठल. आणि मग आली की नाही पण. मग त्याच्यानंतर आलं, आता संपलंच आता. आणि त्याच्यानंतर आलं तर ज्योतिरिंद्रनाथ टागोर पियानो वाजवत आहेत आणि म्हणतात ह्याला मी काय म्हणतो, इटालियन झिंझोटी म्हणाले. बरं. कारण कॉर्ड्स आणि तिकडच्या चाली घेऊन मी झिंझोटीमध्ये मिसळलेलं आहे. इटालियन झिंझोटी. मग त्यागराजाचा बँड म्युझिक आलं कुठनं. सरळ सरळ दिसतंय वेगळं चलन आहे. मला माझ्या याच्यात प्रयत्न केला लगेच त्यांनी. कोणी असं म्हटलं का हे काय किरिस्तावांचं आहे, आम्ही कसं घेऊ वगैरे कोणी म्हटलं. मग त्याचाच आता चालू आहे पुढे प्रयोग. आता रविशंकरने केलेला सिम्फनी वगैरे जे आहे इट्स अ सिरियस अटेम्प्ट. किंवा जॅझ राग स्टाईल शंकर जयकिशननी रचलेलं जे व्हेरी इंटरेस्टिंग पीस. त्याच्यामध्ये दिसतंय सरळ की अरे 2 सिस्टमची मंडळी समोर बसून काम करतायत एकत्र आणि काहीतरी निघतंय वरून. बरं वाईट म्हणणं फार सोपं आहे नंतर, पण हे आहे हे म्हणाल तरी नाही. अरे घडतं आहे असं घडत आलं आहे. ते जरा मग फ्युजन म्हणून असं ओरडत सुटायचं नुसतं काय अर्थ नाही. असं एकूण आहे. झालं ना आता. झालं ना. त्रिभंगी देहुडा त्रिभंगी देहुडा हाण मांडोनिया राहे कल्प तरुतडी वेणू वाजवीत त्रिभंगी देहुडा. गोविंद वो माये गोविंद वो माये माये गोविंद वो माये गोपालु वो माये सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदो त्रिभंगी देहुडा. सावळे सगुण सकळा जीवाचे जीवन जीवन. सावळे सगुण सकळा जीवाचे जीवन जीवन. घनानंद मूर्ती पाहता हरपले मन मन. घनानंद मूर्ती पाहता हरपले मन. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ.
बाप रखुमादेवीवर विठ्ठल सकळ, बाप रखुमादेवीवर विठ्ठल सकळ, विठ्ठल सकळ, विठ्ठल सकळ, त्रिभंग